मित्रांनो नमस्कार. पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो आता आपण आलो आहोत करमेगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी बिलाला विलंब लागतो आणि काही शेतकऱ्यांच्या मुलींचं ॲडमिशन आहे, काही शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा विषय आहे. काही लग्न करायचं म्हणलं की बिल येऊ द्या, ॲडमिशन घ्यायचं म्हणलं बिल येऊ द्या. ह्या समध्या गोष्टीचा शेतकऱ्यांचा संसारच त्याच्यावर चालतो, ह्या ऊस कारखान्यावर त्या बिलावर. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्याचा विलंब लागतो म्हणून यावर्षी गेल्या जे गाळप झालं त्या गाळपाच्या अगोदर बाबुराव बोत्रे यांच्याकडे हा कारखाना सुपूर्द केला. तरीसुद्धा तीच बोंब ह्या वर्षी ऊसाच्या बिलाची झालेली आहे. आता वाहतूक करणारे शेतकरी, वाहनधारक आणि जी शेतकरी ऊस पिकवतात त्यांची बिलं, ही दोन्ही बिलं इथं अजूनही रखडलेली आहेत आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यामुळे थांबलेले आहेत. आपण ह्या इंदापूर कर्मयोगी सहकारी कारखान्यावर आता आपण आलेलो आहोत आणि या कारखान्यावर अनेक शेतकरी की ज्यांची बिलं दिली गेली नाहीत असे शेतकरी इथं येऊन थांबलेले आहेत, बसलेले आहेत. उपोषण सकाळ धरून इथं आंदोलन सुरू आहे. परंतु त्यांना मनावं असं कुठं आश्वासन दिलं गेलं नाही किंवा शेतकरी त्याच्या आश्वासनावर समाधानी नाहीत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत शशिकांत तरंगे. तुम्हाला माझा एक पहिला प्रश्न आहे की आपण सर्वजण इथं कार्यकर्ते आहात, कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहात, परंतु सर्वांचा एकच प्रश्न की ऊसाच्या बिलाचा. आपण काही इथं हर्षवर्धन पाटलांचे अनुयायी आहात, तर काही भरणे मामांचे इथं आपण अनुयायी आहेत. परंतु समजाचा एकच प्रश्न असा आहे की ऊसाचे बिल रखडलेत. कारण तुमचे अनुयायी राहून तुमचे काही प्रश्न सुटत नाहीत. म्हणून आता प्रश्न एकच आहे की तुमच्या ऊसाचे बिल मिळलं पाहिजे. त्याच संदर्भात मी शशिकांत तरंगे यांना प्रश्न विचारतोय की आपण दोन्ही नेत्यांच्या संपर्कात आहात, तरीसुद्धा ऊसाच्या बिलाचा प्रश्न का सुटत नाही? नाही, मी कोणत्या नेत्याच्या संपर्कात नाही, मी बाबुराव बोत्रेच्या संपर्कात आहे. तो बिलापुरता विषय आला. या नेत्यांचं म्हणणं काय ते मला सांगा. त्या नेत्यांसंग ह्या विषयावर मी चर्चा केलेली नाही. ज्या वेळेस ह्या तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याचा प्रश्न असेल, कोणत्याही वंचित घटकाचा प्रश्न असेल, कोणत्याही अन्यायग्रस्ताचा प्रश्न असेल, त्यावेळेस मला कोणत्या नेत्याच्या परवानगीची किंवा त्यांना विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. की जिथं अन्याय होतो तिथं खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो. आज बाबुराव बोत्रेंच्या माध्यमातून इंदापूर सहकारी साखर कारखाना त्यांनी करार पद्धतीनं चालवा घेतला. परंतु हा कारखाना चालवत असताना त्यांनी इथल्या असणाऱ्या कामगारांना वेठीस धरलंय, इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरलं, इथल्या वाहतूकदारांना वेठीस धरलं. यांचं पै ना पै त्यांना देणं गरजेचं असताना आजपर्यंत यांच्याबरोबर खोटी आश्वासनं दिली. यांना वेळोवेळी बँकेत पाठवण्यात आलं, परंतु यांच्या खात्यावरती पैसे मात्र पाठवण्यात आले नाही. म्हणून आज हा उग्र आंदोलनाचा पवित्रा सर्व ऊस वाहतूकदार मालकांनी घेतला. आणि आज यांचा सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथं मुलींची ऍडमिशन आहेत, हॉस्पिटलचा प्रश्न आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, यांच्या ट्रॅक्टरचे हप्ते थकलेले आहेत, यांच्या ड्रायव्हरचे पगार थकलेले आहेत, यांनी ज्या ऊस कोयतेदारांना पैसे देणं गरजेचं होतं त्यांचे पैसे थकलेले आहेत. यांच्या दारातून लोक उठत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या कारखान्याला यांनी ऊस वाहिला त्या कारखान्याची साखर तयार झाली, ती सगळी साखर ह्या बाबुराव बोत्रेंनी विकून टाकली, परंतु यांचं पैसे मात्र दिलं नाहीत. म्हणून आज आम्ही सगळेजण त्यांच्या न्यायाचं, हक्काचं, घामाचं पैसे मागण्यासाठी या कारखान्यावरती आलोय. परंतु आम्हाला इथं पुन्हा एकदा आश्वासनच मिळतंय. आता आम्ही आश्वासनावर थांबणार नाही. आम्हाला जी पाहिजे ते आमच्या कष्टाचं दाम आमच्या खात्यामध्ये जमा पाहिजे. त्याच वेळेस आम्ही हा लढा थांबवणार. इथून पाठीमागं आता हे वर्ष बाबुराव बोत्रेंच्या ताब्यात आहे कारखाना, पण इथून पाठीमागं सुद्धा बिलाला विलंब लागला या कारखान्यावर. त्याचं कारण काय असावं किंवा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांची बिलं करा करतात? नाही, इथून पाठीमागं जे घडत होतं त्यामुळं तर ह्यांना दिला ना चालू आहे. ह्यांना काय तिथं लय व्यवस्थित होतं म्हणून चालवाय दिलेलं नाही ना. पाठीमागचा अनुभव चुकीचा आला लोकांना, लोकांनी त्या बाबतीत उठाव केला म्हणून राजकारण्यांनी आपल्या अंगावरचं घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकलं. आणि आता हे सगळेजण गोडी गुलाबीने यांचं व्यवस्थित चालू आहे. पण ह्यांचं जे काय असणारं दुखणं होतं, आज इथं करार पद्धतीनं कारखाना दिलाय. बाबुराव बोत्रे कारखान्याचा मालक नाही, हे बाबुराव बोत्रेंनी लक्षात घेतलं पाहिजे. हा कारखाना सहकारी आहे सभासदांचा. कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटलांनी ह्या माळावरती हा कारखाना उभा केलाय. इथं लाखो हजारो शेतकऱ्यांनी आपल्या पैशातून तिथं सभासद फी भरलेली आणि त्याच्यावर हा कारखाना उभा आहे. बाबुराव बोत्रेंनी एवढी मस्ती करण्याची गरज नाही. त्यांना वाटत असेल इथले शेतकरी सदन आहेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नाहीत, परंतु ज्या वेळेस स्वतःच्या प्रपंचावर येतं
त्यावेळेस शेतकरी कोणतंही टोकाचं पाऊल उचलायला तयार असतो. म्हणून या शेतकऱ्यांचं तातडीनं पैसे आजची आज त्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा उद्या या गोष्टीला जो आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल तो प्रशासनाला, कारखान्यातल्या प्रशासनाला आणि बाबूराव बोत्रेंना सहन होणारा नसेल, एवढं मी या माध्यमातून सांगतो. तर मित्रांनो, हे होते शशिकांत तरंगे आणि ह्या शेतकऱ्यांचं नेतृत्व हे करतायत. त्यांनी आता शेवटचा इशारा असा दिला की जर आमची बिलं आता नाही मिळाली तर पुढं जे काय कारखान्याचे प्रशासन असेल किंवा ज्यांच्या ताब्यात कारखाना असेल त्यांना ते सुखाचं जाणार नाही असं त्यांनी सांगतायत. जे आपण आता बोललात की राजकारण्यांनी आपलं घोंगडं दुसऱ्या अंगावर टाकून मोकळे झाले, पण त्याच घोंगड्यामध्ये आता 2 जण आहेत आणि त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी खरं तर लोकप्रतिनिधींनाच हा प्रश्न विचारावा लागतो आणि तालुक्याचा कुठलाही प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवावा लागतो. तर आपण लोकप्रतिनिधीच्या दारात गेलात का? नाही, 100% आज जी व्यवस्था इथं कारखान्यावर काम करते त्या व्यवस्थेला पहिल्यांदा आम्ही प्रश्न विचारणार. आमचं गाऱ्हाणं या व्यवस्थेपर्यंत आम्ही मांडणार, कारण या व्यवस्थेबरोबर आमच्या लोकांचे करार झालते, त्या व्यवस्थेबरोबर झालेले नव्हते. म्हणून आमचं जिथं करार झाले, जिथं आम्ही ऊस गाळला त्या प्रशासनाला, तिथल्या व्यवस्थेला आम्ही आमचं पैसे मागतो. आणि यांनी जर आम्हाला टाळाटाळ केली तर निश्चितपणे हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा दत्तामामा भरणे असतील, या दोघांना सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागल. कारण ही तालुक्यातली जनता आहे. या जनतेला असं वाऱ्यावर सोडून किंवा बाबूराव बोत्रेवर सगळं ढकलून यांना आम्ही शांत बसू देणार नाही. या दोघांना सुद्धा या कारखान्यातला पै ना पै, मग तो शेतकऱ्यांचा असेल, वाहतूकदारांचा असेल, कामगारांचा असेल, हा देण्या भाग पाडू आणि या दोघांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी करून इथं न्याय मिळेपर्यंत त्यांना देखील आम्ही स्वस्थ बसू देणार नाही. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जर बाबूराव बोत्रेंनी हा प्रश्न आमचा नाही सोडवला तर पुढचा प्रश्न असा आहे की हर्षवर्धन पाटील असतील किंवा दत्ता भरणे असतील, दोन्ही आजी माजी मंत्री असतील, त्यांना या आंदोलनात सहभागी व्हावा लागेल आणि आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवूनच देऊ असं ते याच्यावर ठाम आहेत. किंवा पूर्ण नाहीच आमचं याच्यावर नाहीच त्यांनी मनावर घेतलं तर याच्या पुढचं आंदोलन तीव्र असेल असं ते सांगतायत. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.